नमस्कार, देव माझ्यावरती स्वागत आहे। आज आपल्याबरोबर श्री उद्धव जोशी आहेत। गुरुजी, एक सांगा, गुरुपौर्णिमा येत आहे, तर त्या अनुषंगाने काही जणांनी गुरुमंत्र ऑलरेडी घेतलेला आहे किंवा काही जण प्लॅन आउट करतात की आपण जाऊन त्या दिवशी शुभ दिवस आहे, आपण त्या दिवशी गुरुमंत्र घेऊया आणि एक उपासना सुरुवात करूया। पण त्याबरोबर त्यांचा हा पण प्रश्न असतो की ही जी उपासना जर मी गुरूंनी सांगितलेली केली, ती उपासना मी माझ्या पर्सनल प्रॉब्लेम्सना सॉल्व्ह करण्यासाठी पण वापरू शकते का? जसं रिलेशनशिप्स आल्यात, पैसा अडका आला, प्रॉपर्टीचे डिस्प्यूट्स आले, तर त्याबद्दल थोडंसं सांगा ना। गुरुपौर्णिमा आता जवळच आलेली आहे आणि गुरुपौर्णिमा हे गुरुच्या प्रती व्यक्त करण्याची भावना, प्रेम, आदर आणि कृतज्ञता यासाठी ही गुरुपौर्णिमा साजरी केली जाते। भारतभूमीमध्ये गुरुला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि गुरुशिवाय तरणोपाय नाही हे सर्वांना माहिती आहे। अध्यात्मामध्ये सुद्धा या भवसागरातून तरुण जाण्यासाठी सद्गुरू हा एकमेव पर्याय आहे किंवा जी नौका आहे की ज्याच्यामधून बसून गेल्यानंतर तुमची नाव जी आहे ही पैलतीराला पोहोचवली जाते। आणि हे अगदी यथार्थ आहे। प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये उद्धार करून घ्यायला पाहिजे ही त्याची तळमळ असली पाहिजे आणि त्यासाठी गुरु केला पाहिजे। किंबहुना प्रत्येकाच्या जीवनाचं उद्दिष्टच हे आहे की परमात्म्याची प्राप्ती करून घेणे आणि सद्गुरू हा तो जीव आणि परमात्मा ह्या दोन्ही मधला दुवा आहे। त्या दोघांचं संधान बांधून देण्याचं कार्य जे आहे ते सद्गुरू करत असतो। त्यामुळं प्रत्येकाला गुरु असावा हे अगदी बरोबर आहे। आणि या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं का होईना प्रत्येकाला जी आतून तळमळ लागते ही अतिशय उत्तम आहे। आता गुरु कशासाठी करायचा हा मुख्य उद्देश मी तुम्हाला सांगितलेला आहे, परंतु व्यावहारिक जीवनामध्ये जर आपण पाहिलं तर बरेचसे जीव त्यांच्या पूर्वकर्मानुरूप किंवा या जन्मी केलेल्या कृत्यांमुळे विविध प्रकारच्या व्याधी भोगत आहेत। त्या त्रिविध प्रकारचे त्रास त्यांना सांगितलेले आहेत, आदिदैविक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक असे ताप आहेत। या तिन्ही तापातून जीव हा पोळलेला असतो आणि त्याला असं वाटतं की याच्यातून आता मुक्तता व्हायला पाहिजे आणि म्हणून सद्गुरूचे चरण पकडायला पाहिजे। आता सद्गुरू दीक्षा देतात म्हणजे निश्चित काय करतात हा एक मोठा प्रश्न आहे। पण दीक्षा देण्याचे प्रकार खूप आहेत। काही सद्गुरू जे आहेत ते मंत्र दीक्षा देतात, काही सद्गुरू जे आहेत ते ध्यान दीक्षा देतात, काही सद्गुरू शक्तिपात दीक्षा देतात, काही क्रियायोग आहेत। अशा विविध प्रकारच्या दीक्षा आहेत आणि प्रत्येक सद्गुरू हा त्याच्या गुरुने दिलेले जे काय दीक्षा प्रकार आहेत त्या प्रकारेच दीक्षा पुढच्या शिष्यांना देत असतो। म्हणजे तो प्रवाह आहे तो वरून चालत आलेला असतो। आता मंत्र दीक्षा ही कशासाठी घेतली पाहिजे? बऱ्याचशा जीवांच्या मध्ये किंवा लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न असतो की मला ह्या विविध अडचणी आहेत, जसे तुम्ही सांगितले की मला काही प्रॉपर्टीचे अडचणी आहेत, नोकरी धंद्याच्या अडचणी आहेत, वेगवेगळ्या व्याधी आहेत, असाध्य व्याधी की त्याच्यातून मी मुक्त झालो पाहिजे, त्यासाठी मला काय केलं पाहिजे? गुरुकडे गेलं पाहिजे। कारण बरेचसे औषधी उपचार केलेले आहेत, बरेचसे वैद्य तपासलेले आहेत, सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, परंतु काही उपाय होत नाही। मग आता काय केलं पाहिजे? तर याच्यावरती एकमेव उपाय असा आहे की आता आपण सद्गुरूचे पाय धरले पाहिजेत, म्हणजे मग तो त्याच्यातून आपल्याला मार्ग देईल। मग सद्गुरूकडे गेल्यानंतर सद्गुरू त्याला त्याच्यासाठी योग्य असणारा असा मंत्र जप दिला जातो त्याला। आता हे दीक्षा देण्याचे जे प्रकार आहेत हे तुम्हाला आता मी सांगितलेले आहेत, परंतु विशिष्ट कारणासाठी जी दीक्षा दिली जाते त्याला कारणिक दीक्षा असं म्हटलं जातं की त्याचं ते ठराविक कार्य आहे, ते कार्य पूर्ण व्हावं त्यासाठी एक विशिष्ट दीक्षा त्याला दिली आणि त्या दीक्षेप्रमाणे जो काय मंत्र जप दिलाय तो त्यानं जर सातत्याने केला तर त्याचं ते कार्यपूर्ती होते, कारण त्याची त्या गुरुवरती आणि त्या मंत्रावरती श्रद्धा असते। ही झाली कारणिक दीक्षा। परंतु खऱ्या अर्थानं जी दीक्षा घ्यायची ते आत्मोद्धार व्हावा या दृष्टीने दीक्षा घेणं अतिशय गरजेचं आहे।
जसं मंत्रदीक्षा म्हणजे काय असू शकतं, तर याच्यामध्ये मुख्य जे आहे ते बीज, मंत्रबीज जे आहे ते फार महत्त्वाचं आहे. म्हणजे कोणता दैवत जे आहे ते त्या विशिष्ट व्यक्तीवरती किंवा जीवावरती कृपा करू शकेल हे फक्त त्या सद्गुरूला माहिती असतं. आणि सद्गुरू काय करत असतो, ते जे त्याचं बीज म्हणजे त्याचं जे काय गुप्त नाव असेल किंवा लहानपणी आपण म्हणतो लडीवाळ नाव असतात, आता बाळासाहेब नाव असेल पण पूर्वी त्याला लहानपणी बाळ्या म्हणतात किंवा काहीतरी असं लडीवाळ नाव दिलेलं असतं. आणि जे नाव फक्त त्याचे लंगोटी यार असतात त्यांनाच माहिती असतं. एका मुलाचं काम असतं आणि तो काय सांगतात की तू असं कर, माझा एक मित्र मुंबई ठिकाणी, आता तर कम्युनिकेशनची खूप साधनं आहेत, पूर्वी नव्हती, त्याला तू जाऊन भेट म्हणजे तुझं कार्य होईल असं सांग. पण त्याला ओळखायचं कसं, त्याचा काही फोटो वगैरे काही पाहिलेला नाहीये, त्याला बघितलेलं नाही कधी, ओळखणार कसे. मग त्याला सांगितलं जातं की अशा अशा ठिकाणी तुझा ती गर्दीचं ठिकाण आहे, तिथं त्याचं नाव आहे बाळू म्हणून, बाळू बाळू असं म्हणून मोठ्याने हाक मारतो. त्याला ती हाक ऐकू गेली की तो तुझ्याकडे येईल आणि तुला भेटेल. मग तो त्याप्रमाणे ऐकतो आणि तिथं जाऊन सांगतो, बाळू बाळू मोठ्याने म्हणतो. गर्दीचा आवाज खूप मोठा असतो त्यामुळे त्याला ऐकायला जात नाहीये. नंतर हळूहळू आवाज जसा जसा लांबपर्यंत त्याचा पोहोचेल त्या बाळूपर्यंत त्याचा आवाज पोहोचतो. तर बाळू बघायला लागतो की मला या नावानं हाक मारणारा असा कोण आहे, कारण आता तर तो खूप वेगळ्या नावाने ओळखीचा असतो, परंतु हे नाव माझं माहिती असणारी काही ठराविकच लोक आहेत जी लहानपणीची ओळखणारी आहेत, याचा अर्थ मला ओळखणारा कोणतरी आलेला आहे. मग आता त्याच्याकडे आपण जावं. मग तो काय करत असतो, त्या आवाजाच्या दिशेनं यायला लागतो आणि जसजसा जवळ जवळ यायला लागतो तसतसं ते दोघांच्या मधलं अंतर कमी होतं आणि त्या मुलाच्या समोर ती व्यक्ती उभी राहते आणि विचारते, का रे, कशासाठी मला बोलवलंस. तर तो म्हणतो, तुम्ही का बाळू, मग माझं हे कार्य आहे. म्हणजे ते जे निकनेम होतं त्याचं लहानपणीचं काय लडीवाळ नाव होतं, ते जे नाव आहे ते फक्त कुणाला माहिती होतं, तर जो नाव देतो त्याला माहिती असतं. म्हणजे तो कोण आहे, तो सद्गुरू आहे. आणि कोणाला बोलवायचं असतं, ज्या दैवताला बोलवायचं असतं ते त्याला बरोबर कळतं की हे आपल्याला बोलवलेलं आहे त्यानं. मग त्या नामासाठी म्हणून ते दैवत येत असतं. तर मंत्राधीन दैवत आहेत म्हणून मंत्रबीज हे गुरुमुखातून घेतलं पाहिजे, कारण त्या गुरुला माहिती असतं त्या दैवताला कसं बोलवलं पाहिजे, कोणत्या नावाने हाक मारली पाहिजे. आणि ते नाव गुरुमुखातून मिळाल्यानंतर मग ते सिद्धीला जातं. तसे प्रत्येक दैवताचे नाव सहस्र नामावली आहे, कोणत्या नावाने त्याला हाक मारावी म्हणजे तो आपल्याला ओ देईल. तर हे सांगणारा जो आहे तो सद्गुरू आहे. आणि कोणतं दैवत कोणत्या शिष्यावरती कृपा करू शकते हे फक्त आणि फक्त गुरुच सांगू शकतो. आणि प्रत्येकाला त्याच्या प्रकृतीप्रमाणे त्याच्या आवडीप्रमाणे दैवत दिलेलं असतं आणि त्याप्रमाणे त्याचा बीजमंत्र दिलेला असतो. तर बीजमंत्र सुद्धा हा प्रत्येक मंत्रावरती विशिष्ट कारक देवता असतात. जसं ओम नमः शिवाय आपण म्हटलो की हा शिवाचा मंत्र असं समजतात, परंतु या प्रत्येक शब्दावरती वेगवेगळ्या कारक देवता आहेत. ओम हा पूर्ण ब्रह्म आहे, प्रत्येक मंत्राची सुरुवात ओम न केली जाते. न वरती वेगळी कारक देवता आहे, म वरती विसर्गावरती, शीच्या ई वरती, श वरती, व आ याच्यावरती कारक देवतात, य वरती शेवटी कारक देवता वेगळे. हा सगळ्या कारक देवतांचा समूह म्हणून एक मंत्र तयार होतो आणि हे शब्द समूह देत ते कार्य करत असतात. आता बाह्य जगामध्ये बऱ्याच वेळा आपण बघतो की वेगवेगळ्या पद्धतीचे मंत्र आहेत. काही वैदिक मंत्र आहेत, काही शाबरी मंत्र आहेत. ज्या ज्या पद्धतीचे गुरु साधना करतील त्या त्या पद्धतीचे मंत्र त्या त्या शिष्यांना दिले जातात. गुरु जो उद्धारासाठी जप साधना देत असतो, मंत्र साधना, ती साधना त्या प्रत्येक शिष्याला त्याच्या उद्धारासाठीच नाही तर त्याच्या सर्वार्थानं उपयोगाला येत असते. त्याच्यातले जे काही शारीरिक मानसिक वैगुण्य असतील ते गोष्टी बाहेर होतात, बाजूला होतात तिथून, आणि त्यामुळे त्याची परमार्थाकडे जाण्याची वाट जी आहे ही प्रशस्त होऊन लवकरात लवकर त्याची आणि परमात्म्याची भेट होत असते. तर तुम्ही जो पहिला प्रश्न विचारला की हा गुरुने दिलेला मंत्र जो असतो हा या त्याच्या बाकीच्या ज्या गरजा आहेत, अडचणी आहेत, त्या अडचणीतून मार्ग मिळण्यासाठी त्याला उपयुक्त होतो का, तर तसा उपयुक्त होऊ शकतो. परंतु विशिष्ट कारणासाठी जी काही मंत्र दिलेले असतात
ते तेवढ्या कारणापुरतेच मर्यादित असतात. जसे एखाद्या मुलाची बुद्धी चालत नाहीये, मग त्याला सांगितलं असतं की तू गणपतीचा जप कर, ओम गंग गणपतये नमः, हा जप कर. हे सर्वसामान्य प्रत्येकजण मुलांना हा जप केला तर गणपतीची त्याच्यावरती कृपा होते. का तर त्या विशिष्ट कारणानं केलेला असतो, तो संकल्प असतो त्याचा, त्याच्यासाठी त्याची कृपा होते. ज्याच्याकडे लक्ष्मीची प्राप्ती होत नाहीये त्याला सांगितलं तू श्रीयंत्राची पूजा कर. तो श्रीयंत्राची पूजा केली, मंत्रोपचार केला की त्याप्रमाणे ते जे तत्व आहे ते तुम्हाला अट्रॅक्ट करत असतं. तर मंत्र जे आहे हे मंत्र खऱ्या अर्थानं काय आहे की दिलेली आज्ञा आहे. की जसं आपण म्हणतो की ही वस्तू आपल्याला हवी असेल तर आपण काय करत असतो, त्या वस्तूला सांगतो किंवा ती व्यक्ती असेल तू माझ्यासाठी ये आणि माझं हे कार्य कर, असं आपण सांगत असतो. त्याप्रमाणे हे मंत्र जे आहे ते आज्ञा देण्याचं कार्य करत असतं. म्हणून मंत्रामध्ये सामर्थ्य असं म्हटलं जातं. आणि गुरुमुखामधून येणारा जो मंत्र आहे हा विशेष फलदायी असतो, सामर्थ्यवान असतो. परंतु गुरुची परंपरा फार मोठी असावी लागते. सनातन परंपरा असेल तर ते तत्व आहे, हे गुरु हे तत्व आहे. हे माणूस म्हणून त्याच्यामध्ये बघणं हे चुकीचं आहे. कारण जी दीक्षा होते ही त्या तत्वाकडून दीक्षा होते. कारण त्या ईशतत्वाचा आणि त्या जीवतत्वाचा हा दोघांचा संयोग येऊन घडवून देण्याचं कार्य म्हणजे हे मंत्र करत असतो. आणि सद्गुरू हे ते कार्य त्याच्या करून देत असतो. अशा पद्धतीने ही दीक्षा होत असते. बऱ्याच वेळा आपण असं बघतो की मंत्र जप ज्यावेळा करायला लागतो, आपल्याकडे अशी काही उदाहरणं घडलेली आहेत की टेलिफोनवरती आपण मंत्रजप तिथून करत असतो, इकडं काहीतरी पाण्यामध्ये तीर्थ घेऊन बाटलीमध्ये तीर्थ घेऊन पाणी बसलेले असतात आणि ते तीर्थ उसळायला लागतं ह्या मंत्राच्या सामर्थ्याने. विभूतीमध्ये जर प्लास्टिकच्या पुडीमध्ये विभूती घेतली होती, आतून ढवळल्यासारखं अनुभूती आलेले आहे. हे कशामुळे, ह्या मंत्राच्या सामर्थ्यामुळे आलेले आहेत. आणि सामर्थ्य कधी प्राप्त होईल, ज्यावेळेला तुम्ही वारंवार त्या गोष्टीचा सातत्यानं जप साधना करता त्यावेळेला त्याच्यामध्ये सामर्थ्य उतरतं आणि तो सिद्धीप्रत जातो. बऱ्याच वेळा असं सांगितलं होतं की तुम्ही 3.5 कोटी रामनामाचा जप करा, त्यानं काय होणार आहे. तर अगदी बरोबर आहे. प्रत्येक गोष्टीनं काहीतरी कार्य घडत असतं आणि त्या कार्य घडण्यासाठी म्हणून हे मंत्र जप दिलेला असतो. तर 3.5 कोटी जप झाल्यानंतर राम प्रत्यक्ष भेटेल असं सांगितलेलं आहे. त्याचा जो आत्मराम किंवा त्याचं इष्टदैवत आहे त्याला भेटणार हा विश्वास असतो. कोणावरती, ज्यानं तो शब्द दिलेला आहे त्याच्यावरती तो विश्वास असतो. त्यामुळं गुरुने दिलेली जी साधना आहे ही निश्चयानं करणं हे शिष्यासाठी अतिशय फायद्याचं आहे. आणि निश्चयाने जो करतो, निष्ठेनं जो करतो त्याला सर्व काही प्राप्त होतं. बऱ्याच वेळा मंत्र साधना आहे, यंत्र साधना आणि तंत्र साधना असे 3ही प्रकार असतात. यंत्रांचं म्हटलं तर कुठलीही वस्तुस्वरूपी जे असेल त्याला यंत्र म्हटलं जातं. तर यंत्रावरती श्रीयंत्र आहे, त्याच्यावरती विशिष्ट अक्षरं लिहिलेली आहेत. त्या अक्षरांचं गणित व्यवस्थित जुळलं गेलं की बरोबर ते तत्व त्या ठिकाणी अट्रॅक्ट होतं आणि ते जे कार्य करतं ते आपल्याला दिसून येतं. जसं आपण एखाद्या मशीनमध्ये, आपल्याला माहिती आहे आपल्याला एखादं प्रॉडक्ट तयार करायचं, त्याला इनपुट दिले तर त्या मशीनमध्ये जी प्रोसेस होते, ती प्रोसेस झाल्यानंतर आउटपुट जे आपल्याला इच्छित आहे ते आपल्याला इच्छित आउटपुट बाहेर पडत असतं. तर मंत्र जे आहे ते प्रोसेस पूर्ण करण्याचं कार्य करत असतं. यंत्र जे आहे ते, मंत्र जे आहे हे एक अदृश्य आहे. कारण ते न दिसणारी जी शक्ती आहे, अतींद्रिय शक्ती जी आहे, त्या शक्तीचं आणि तुमचं अनुसंधान घडवून देते. म्हणजे परमात्म्याची प्राप्ती करून देण्यासाठी तुम्हाला मंत्राचं साधन उपयोगाला येतं. आणि तंत्र जे आहे हे तंत्र म्हणजे हे तुम्हाला तुमच्यामध्ये ज्या काही भावना आहेत त्या भावनांवरती कार्य करतं. म्हणजे सद्गुरूने सांगितलं जा तुला माझे आशीर्वाद आहेत, तुझं कार्य होईल. त्या शिष्याचा त्या शब्दांवरती विश्वास येतो की माझं सद्गुरूने सांगितले कार्य होणार म्हणजे होणार आणि त्याचं कार्य घडतं. बऱ्याच वेळेला कोण लांबून असतात, गर्दी असते, त्यावेळेस सांगितलं माझं काम होईल का, हे म्हणणार हो होतंय काम, जा. त्यांना कळतंय माझं काम आता होणार आणि खरोखर कार्य होतं. गुरुला विचारलं बाबा तुम्हाला कुठलं त्यांनी सांगितलं का, कशासाठी कार्य करायचंय वगैरे, ते तुम्हाला ते म्हणजे मला काही माहिती नाहीये. मग हे कार्य करतं कोण? गुरु तर फिजिकली या ठिकाणी बसलेले आहेत, तो वेगळ्या ठिकाणी आहे. हे कार्य करण्याची जी शक्ती आहे ही कुठून येते? ही जी शक्ती आहे ही सनातन शक्ती. आणि तंत्र जे आहे हे फार महत्त्वाचं आहे. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये तंत्राला सुद्धा फार महत्त्व आहे. त्यामुळे यंत्र, तंत्र आणि मंत्र हे सगळे वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी या पृथ्वी तलावरती अवगत आहेत आणि प्रत्येकाची साधना वेगळी वेगळ्या प्रकारची. याही पेक्षा काही वेगवेगळ्या पद्धतीनं लोक साधना करतात, ज्यांना अघोरी साधना म्हटली जाते.
अघोरी साधना करणारे विशेषतः लोक जे तुम्ही बघाल तर पश्चिम बंगालमध्ये आहेत, बिहारमध्ये आहेत, मध्य प्रदेशमध्ये काही उज्जैन किंवा अशा ठिकाणी आहेत, कोकणामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी अशा साधना घडतात. मग अशा साधना ज्या आहेत ह्या लोकांच्या फायद्यासाठी असू शकत नाहीत, ह्या वैयक्तिक फायद्यांसाठी केल्या जातात. काहीतरी आपला स्वार्थ आहे आणि त्या स्वार्थासाठी ह्या साधना केल्या जातात. आणि ती दैवत जी आहेत त्याला मानभावी दैवत म्हणतात, की ते तुम्ही त्या पद्धतीने त्यांच्यासाठी केलं, त्यांना एखादा भोग तुम्ही दिला की ती दैवत तुमच्या त्या भोगासाठी म्हणून तुमचं कार्य करतात. असंही या जगामध्ये आहे. आणि हे सर्व शाश्वत आहे. असं नाही की हे सगळं मनाचा खेळ आहे. मनाचा काही खेळ नाही याच्यामध्ये. ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. आणि अशी अघोरी विद्या देणारे सुद्धा ते साधकच आहेत. ते सुद्धा त्यांचे काही मंत्र असतात. मंत्र म्हणजे हे शब्द आहेत. हे शब्द विशिष्ट प्रकारे जर त्याची जोडणी केली गेली तर त्याचं रूपांतर मंत्रामध्ये होतं. आपल्याला जी गोष्ट हवी आहे त्या पद्धतीने त्याची जर जुळणी केली गेली तर त्याचा मंत्र तयार होतो. आणि मंत्राचं सामर्थ्य हे त्या शब्दामध्ये, हे खम ब्रह्म आहे, त्याच्यामध्ये याच्यात सामर्थ्य आहे. ब्रह्म हे सत्य आहे आणि सामर्थ्यवान आहे, शक्ती आहे. त्यामुळे ज्या ज्या पद्धतीचे मंत्रोच्चार करतील, जी जी साधना करतील ती साधना लोकांना प्राप्त होते. परंतु खऱ्या अर्थाने ही साधना उपयोगाची आहे का? माणसाच्या जीवनाचा उद्देश जर असेल की तुम्हाला परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची आहे तर या सगळ्या ज्या साधना आहेत त्या तुम्हाला इंद्रियांच्या भोगाकडे घेऊन जातात. आणि अशी एकमेव साधना जी आहे जी आपल्याला ईश्वराच्या प्रती घेऊन जाते तीच साधना करणं गरजेचं आहे. आणि ती म्हणजे आपल्या आत्म्याची साधना, ज्याला आपण सोहम साधना म्हणतो, किंवा जी ईश तत्वाची साधना आहे ती साधना जी आहे ती करावी. अशी दैवत सुद्धा शुभ दैवत जी असतात त्या शुभ दैवतांची साधना जर आपण केली तर आपल्या साधनेला बळकटी येते, त्यांचे आशीर्वाद मिळतात आणि तुम्हाला जे काही ईशतत्व प्राप्त करून घ्यायचं त्याची प्राप्ती होते. मग अशी शुभदैवत कोण आहेत? तर विष्णू आहे, शिव आहे, हनुमान आहे, देवी आहेत. ही जी तत्व आहेत हे खऱ्या अर्थानं शुभदैवत आहेत. यांची आराधना केली जाते. बऱ्याचशा मंत्रांमध्ये गुरु जे दीक्षा देत असतात ते या दैवतांची देतात. परंतु याही पलीकडे जे काही दीक्षा दिल्या जातात ह्या विशिष्ट कारणिक दीक्षा म्हणून होतात, ज्यांचा उद्देश असतो तो उद्देश सफल झाला की ते तेवढ्यापुरतंच त्याची साधना उपयोगाला येते. आणि मग त्याला इच्छित जे प्राप्त आहे की परमात्म्याची प्राप्ती करून घेणं हे त्याच्यासाठी शक्य होत नाही. ते शक्य होण्यासाठी म्हणून आपण शुद्ध परमार्थ करणं गरजेचं आहे, ज्याला विमल ज्ञान प्राप्त होणं असं म्हणतो आपण. हे ज्ञान आपल्याला प्राप्त झालं पाहिजे. आणि ते ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. आत्मोद्धार करून घेण्यासाठी आत्मज्ञान जर नसेल तर तुम्हाला कोणतीही साधना उपयोगाला येत नाही. तुम्हाला आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतरच तुम्हाला खऱ्या अर्थानं परब्रह्माचा बोध होऊ शकतो. जोपर्यंत तुम्हाला परब्रह्माचा बोध होऊ शकत नाही तोपर्यंत तुमचं जीवन मोक्षापर्यंत जात नाही, असा याचा अर्थ आहे. दादा कट. गुरुजी, तुम्ही आम्हाला वेळ दिला याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा. पोस्ट आवडल्यास लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका.